लाडकी बहीण योजना मोठी लोकप्रिय झाली आणि महायुतीचं सरकार राज्यात दणदणीत बहुमत मिळवून सत्तेवर आलं। पण शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या लाडक्या बहिणी योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप केलाय। आता तर सरकारनं 25 लाख लाडक्या बहिणींची नावं योजनेतून काढून टाकण्याचा दावा त्यांनी केलाय। लाडकी बहीण योजनेतला घोटाळा 4,800 कोटी रुपयांचा असल्याचा पुनरुच्चार देखील त्यांनी केला। ही योजना जाहीर झाली तेव्हाच राज्य आर्थिक संकटात जाईल असा इशारा त्यांनी दिला होता, असा दावाही सुप्रिया सुळेंनी केलाय। या योजनेसाठी हजारो पुरुषांनी फॉर्म कसा काय भरला, मी पुरुष म्हणून फॉर्म भरू शकते का, अशी प्रश्नांची सरबत्तीस त्यांनी केली। 25 लाख लाडक्या बहिणींची नावं या सरकारने कमी केली। आता इथे किती कमी होतील, पुढे आणखीन किती कमी करतील हे मला माहिती नाही। माझी विनंती आहे या सरकारला की तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये स्कीम केली तेव्हाच मी म्हणत होते की राज्य आर्थिक अडचणीत आहे, तर मी लक्ष घाला। तेव्हा इलेक्शन होतं, तेव्हा कशी ना पैसे वाटले जात होते। मी स्वतः ठरवलेलं आहे की ह्या पूर्ण स्कीमची पूर्ण इन्क्वायरी सुप्रिया सुळे स्वतः करणार आहे। 25 लाख महिला आल्या कशा बाहेर आणि पुरुषांनी फॉर्म भरले कसे हो? मी तर त्याला 4,800 कोटी रुपयाचा घोटाळाच म्हणते। हा घोटाळा आहे।